श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा अडचणीत जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशा सर्व अपडेटसाठी. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे. परीक्षा अडचणीत सापडलेल्या आहेत. नेमकं काय कारण आहे, कशामुळे परीक्षा अडचणीत सापडलेल्या आहेत, विद्यार्थी पालकांवर त्याचा काय परिणाम होणार आहे, याविषयी आपण माहिती आज पाहणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले धन्यवाद. येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, 10वी-12वी परीक्षेवर निवडणुकीचा परिणाम होत आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्ती चिंतेचा विषय बनलेला आहे. नेमकी याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 10वी-12वीच्या परीक्षा किती महत्वाच्या आहेत. यावर्षी बोर्डाचे पॅटर्न बदललेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी पालकांच्या मनात आधीच भीती आहे. यावर्षी वेगळ्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये काही धाडसी निर्णय घेण्यात आलेले आहेत. दरवर्षी होणारे कॉपी प्रकार, गैरप्रकार यांना आळा घालण्यासाठी भरपूर असे काही निर्णय घेतलेले आहेत. आणखीन त्यामध्ये आता निवडणुकीचा देखील परिणाम हा 10वी-12वीच्या परीक्षेवर होत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच दरम्यान त्या होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आता चिंतेचा विषय वाढलेला आहे. नेमकी काय चिंता आहे, बघूयात माहिती. 10वी-12वीच्या परीक्षेवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. परीक्षा मंडळाच्या विभागीय कार्यालयात मंजूर पदाच्या 50%च कर्मचारी कार्यरत आहेत. नेमकं काय परिणाम होईल याची माहिती आपण घेणार आहोत. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावे, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आता केवळ 120 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 58 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील 28 कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जाणार आहे. पहिल्या याच 60% कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने परीक्षेच्या कामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला समजलं नसेल तर जे काही अधिकारी असतील, शिक्षक असतील, त्यांची नियुक्ती आता कुठे केलेली आहे, निवडणुकांमध्ये. कारण निवडणुकीची कामं त्यांना करावी लागतात. मग आता परीक्षेचे कामं कोण करणार? तुम्हाला काय वाटतं, ही शिक्षकांना निवडणुकीच्या कामापासून लांब ठेवलं पाहिजे का? कारण जर शिक्षक निवडणुकीच्या कामावर गेले तर परीक्षा कोण घेईल आणि परीक्षेमध्ये भरपूर अडचणी येऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा परिणाम हा 10वी-12वी परीक्षेवर होण्याची दाट शक्यता आहे. आणि असं जर झालं तर राज्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा पार पडतील का, असे देखील प्रश्न आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झालेले आहेत. निवडणूक कामासाठी राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील 60% कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. म्हणजे जवळपास 10 माणसामधील 6 माणसं हे कुठे नियुक्त झालेले आहेत, निवडणुकीमध्ये. म्हणजे 4च माणसं परीक्षेसाठी उरलेले आहेत, असं तुम्ही समजून चला. मग आता एवढे जर शिक्षक किंवा कर्मचारी जर तिकडे गेले तर मग परीक्षा कशा पार होतील, कशा पार पडतील, कॉपीमुक्त पार पडतील का? कारण शिक्षकांची कमतरता भासल्यानंतर या परीक्षा व्यवस्थित होण्याची जी काही संभाव्यता आहे ती कमी होऊन जाते आणि परीक्षेची पूर्वतयारी कशी होईल, अशा प्रकारची अपडेट आहे. परीक्षेचं नियोजन कसं होईल, कारण 10 फेब्रुवारीपासून 12वीच्या परीक्षा या सुरू होत आहेत आणि 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्याआधी तोंडी परीक्षा देखील 23 जानेवारीपासून 12वीच्या आणि 2 फेब्रुवारीपासून 10वीच्या सुरू होत आहेत. मग आता जर कर्मचारी नसतील, शिक्षक नसतील तर परीक्षा कशा होतील? निवडणूक महत्वाची का परीक्षा? कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा. येणाऱ्या अपडेटसाठी नक्कीच चॅनलशी कनेक्ट राहा. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. स्वामी समर्थ.